नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 17वा आणि यामध्ये पोपटाशी गणेशाचे संभाषण, शारदेचे जन्मवृत्त आणि शूरसेनाचे चरित्र अशा 3 कथा आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री मोरेश्वराय नमः. जय जय आजी विनायका. भक्तवत्सला विश्वव्यापका सुरासुराची या नायका. निर्गुणेशा गणेशा रिद्धिसिद्धीची आकांता. दयासागरा एकदंता पुराण पुरुषा मायातीता. मूषक वाहना हे रंबा विद्यासागरा लंबोदरा. कर्माध्यक्षा सर्वेश्वरा प्रणवरूपिया परात्परा. निर्मळ स्वरूपा गजानना. तुझिया नामी रमता वाणी निष्पाप होय तो तक्षणी. पापमुळा सहजाय जळोनी महिमा अद्भुत नामाचा. नाम महिमा अत्याद्भुत जाणती एक संत भक्त. कृपाळू तू भगवंत तारसी शरणांगतासी. धुंडिशा धुंडोनी जनीवनी धुंडी रतला नामस्मरणी. त्याने अखंड हृदयी वसोनी सगुण महिमा वदविसी. श्रोत्रिया प्रति प्रार्थोनी धुंडी विनवी कर जोडोनी. गणेश कथा ही सेविता श्रवणी रक्षी धावोनी तया ते. सूतमुखी ऐकता वाणी प्रार्थोनी वदते तयासी मुनी. बालकासी भक्षिता असुरानी केवी वदिले तया ते. तरी समळ सांगा हे सच्चरित्र तेव्हा वदता झाला सूत. असुरे बाळका गिळता उदरात मोद पावला मानसी. ते मागच्या अध्यायात आहे बघा. धूमकेतून काय केलं नाही. 2 राक्षस आले. अंधासूर एक आणि एक वटवृक्ष झाला आणि एक विवर झाला आणि सगळ्या बालकांना गिळलेलं आहे. तर मग त्यांना कसं काय सोडवलं, कसं वाचवलं ते सांगा असं शौनक ऋषी सुत ऋषींना म्हणालेले आहेत. मग आता काय झालं ते म्हटले की जेव्हा गिळलं का नाही तेव्हा गजानन खरं आनंदी झाला. कारण त्याला माहीत आहे आता आपण ह्याला मारणारच आहे म्हणून त्याला आनंद झाला. म्हणती या मागे सांगता आम्हासी तरी बंधूच्या न होते हन्नासी. जे जे होणार ते न चुके कवनासी प्रारब्ध योग साचा हा. महाबलाढ्य आम्ही थोर केला शत्रूचा संहार. ऐसा पुरुषार्थाचा उच्चार करत चालले मार्गाने. पूर्ण ब्रह्म जो निर्विकार सच्चिदघन सर्वेश्वर. जयाचा न लागे पार जगदात्मा तो विश्वाचा. अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी. चराचरादी सकळ सृष्टी विधी हरी आणि धुर्जटी तयाच्या पोटी नांदती. तया ते दानव गिळी वदनी हे नवल वाटे परमचित्ती. तो जगतपालक श्रीपती तो गणपती तो लीला करतसे अपूर्व. असुराची या उदरात काळजासी धरून त्वरित. झोके घेतसे अत्याद्भुत त्याने पोटात शूळ उद्भवला. असुर ओरडे ते अवसरी गडबडा लोळे धरणीवरी. घर्म फुटला सर्व शरीरी हसते उदर दाबीत. घाबरा झाला अंधासूर तयाच्या पोटी पाठीला ओणी कर. चोळणी उपाय करी थोर परिशूळ कदापि न राहे. अनंत आणोनी औषधी रस परिशूळ न राहे पाजिता त्यास. उदरी आतडी धरून गणेश ओढीतसे आवेशे. काय करी मग सर्वेश्वर उदरी तयाचा वाढला थोर. प्राणासी तेने मुकला असुर शव पडले धरणीला. काय करी मग सर्वेश्वर उदरी तयाचा वाढला थोर. प्राणासी तेने मुकला असुर शव पडले धरणीला. बालकास तये क्षणी प्रगट आला बाहेर चिंतामणी. हे अंधासुरे नयनी लक्षुनी भय पावला मानसी. सन्मुख धरोनी अंधासुर क्रोधावला सुमदा कुमर. परशु घाव हाणून थोर द्विखंड केला तयासी. नैनी लक्षिता असुर प्रेत बालके झाली भयभीत. हे लक्षणी एकदंत आश्वासित सर्वासी. घेऊन संगे मग बाळकासी
वेगे येता निज आश्रमासी, मुले सांगती सुमदेसी, रुदन करुणी ते समय, द्वय असुर येऊन वनी, आम्हासी बक्षिले तयानी, वदले तयासी जवतनयाने, बाहेर काढले सर्वाचे. बालकमुखीची ऐकता मात, सुमदा झाली हर्षभरीत, चिंतामणीसी तोर उचलून त्वरित, अंकावरी घेतसे. तेव्हा मायापुरीस जाऊन हेर, धूम्रवर्णाशी सांगती समाचार, महाबलाढ्य सुमदा कुमर, माया आणि वार तयाची, आसरे माया करून थोर, बक्षिले उदरी सर्व कुमर, अति पराक्रमी लंबोदर, उदर फोडून निघाला. अंधासुरासी लक्षोनी, क्रोधावनी चिंतामणी, फरश तयासी हाणोनी, द्विखंड केला तत्काळ, द्वयासुरांचा करोनी अंत, विजयी झाला सुमदासुत. ऐसे तेव्हा वदता सुत, धूम्रवर्ण दचकला, मुखश्री गेली उतरोनी, मूर्छित पडता सभास्थानी, आई महित्वरे येऊनी, सावध करुणी बैसविती, कासया राया करसी चिंता, निश्चये वधू सुमदासुता, आसुरासी धाडून आता, करू घात त्रयाचा, आसुरे केली से कार्यहानी, दंतेन रगडता गिळले त्यांनी, यास तो मुकले स्वप्राणानी, अविचार केला म्हणून. तरी राया आता धरी धीर, करू शत्रूचा आम्ही संहार, वदता ऐसे दशकंदर, धूम्रवर्ण तोषला. मग मागच्या अध्यायाच्या अनुषंगाने अंधासूर आणि मर्कटासूर आले होते हे करायला, गणेशाचा वध करायला. आणि मग तेव्हा कसं मारलं त्याचं हे साध्यंत वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यातल्या मर्कटासुरानं काय केलं, त्याला गिळलं. मग हे सगळं बघा रामायणात पण आहे आणि हेच वर्णन हरिविजयामध्ये पण आहे. रामायणामध्ये तो मारुती घेतो राक्षसी गिळते त्याला तसाच, आणि मग तिच्या त्या हृदयाला झोके घेतो लंबकाला. तसंच इकडे पण काळीच धरलं तिथं आतमध्ये गजानन झोके घ्यायला लागला. मग त्याचा पोटशूळ उठला, गडाबडा लोळायला लागला. मग अंधकासूर घाबरला, मग त्याला पुष्कळ औषधी दिल्या पण तो काही थांबला नाही. आणि शेवटी असा मोठा झाला की त्याचं पोट फाडूनच बाहेर आला आणि बाकीची बालकं गिळली होती ती पण बाहेर काढली. मग इकडे अंधकासूर पळायला लागला. मग याने एकच फरश मारला. गजाननाचं मूळ आयुध काय ह्याच्यामध्ये सगळ्या पोथ्यांमध्ये अध्यायांमध्ये परशू आहे. परशू म्हणजे कुऱ्हाड आहे खरं, अशी प्रचंड मोठी. एकच फरश असा हाणला की तो मेला. तिकडे 2 तुकडे झाले त्याचे. मग दूताने येऊन ही सगळी बातमी धूम्रवर्णाला सांगितली. आता तेवढा एकच तो शिल्लक राहिला, त्याचा वध करायचा आहे. मग आता परत तो बेशुद्ध पडला, त्याचा चेहरा उतरला की झाला आता आपलाच नंबर आहे. मग ते मही त्याचे मुलगे त्यांनी सावध केलं आणि राया म्हणे धीर धर, आपण करू शत्रूचा संहार. यांचा चिकटपणा भारी तेवढं एक डोक्यात घेतलं पाहिजे. काही करता मनामध्ये हार नाही. रावण पण बघा शेवटपर्यंत म्हणजे हारेल असं त्याला वाटत नाही. असा तो युद्धामध्ये कधी माघार घेत नव्हता. म्हणजे एक तरी राक्षसांकडनं पण शिकण्यासारखं आहे की चिकटपणा धरायचा. लगेच हे टाकायचं नाही, पांढरं निशाण दाखवायचं नाही किंवा लगेच नांगी टाकायची नाही. म्हणे ह्याने अख्खा गिळला म्हणून याची परिस्थिती झाली म्हणे. दाढेखाली घालून रगडला असता तरी परिस्थिती झाली असती का. तर आता आपण त्याला मारूया, तू धीर धर, आपण त्याला मारू. मग जरा तो धूम्रवर्ण कोणतरी जरा ॲश्युरन्स दिला, आपण करू बाबा, तर तो जरा त्याचं बरं वाटलं त्याला. इकडे स्थावर क्षेत्री गजानन, सहचर संगे घेऊन, गंगा तटाकी येऊन, खेळती सर्व आनंदे. माधवे प्रार्थोनी कौडन्यासी, सुतासी घातले विद्या अभ्यासी, मूळ 14 विद्या जयापासी, तयासी विद्या कोण सांगे. परी अवतार लीला दावित, सद्गुरु महिमा वाढवित, गुरुसेवेत अखंडित, निमग्न राही निशिदिनी. 14 विद्या 64 कळा, धनुर्विद्येत निपुण केला, मुनी सांगती एक वेळा, करी ग्राह्य सर्वही. शस्त्रास्त्र विद्या दिधली पूर्ण, 64 कलेत केला प्रवीण. माधवे हे लक्षून, मोद पावला मनासी, विद्या होता परिपूर्ण, माधवे केले गुरुपूजन. तेव्हा गणेशपदी नमून, म्हणे माग स्वामी या मजा आता. कौंडिण्यवदे चिंतामणी, अखंड राही हृदय भुवनी, दर्शनाईसे नित्य नेमानी, देई माते सर्वता. तथास्तु वदता गजानन, माधवे केले गुरुपूजन, धनवस्त्रे अमितार्पण, नमोनी आश्रमी परतला. सहचर संगे एकदंत, स्वलिले वनी खेळ खेळत, उष्णे होता तेव्हा तप्त, जान्हवी तटासी पातले.
आनंदे जळक्रीडा करून वृक्षछायेस येता पूर्ण. तो त्याच वृक्षी पक्षी बैसवन मधुर शब्द बोलती. नाना यातीचे बहुपक्षी बैसले तेव्हा सर्व वृक्षी. तयाचे सुशब्द ऐकता लक्षी देवादिदेवते काळी. त्यात एक असे पाचू समान चंचू तयाची आरक्त वर्ण. कंठी शोभती रेषातीन तो मनुष्यवाणी वदतसे. ऐसे लक्षोनी वृक्षी कीर हर्षोनी चित्ती विघ्नहर. वदता झाला प्रेम उत्तर सवंगडात ते समयी. पोपट वदतसे हा मनुष्यवाणी ऐकोने आल्हाद होतसे मनी. तरी याते आता शीघ्र धरुनी निव्वळ आश्रमी खेळावया. जाणोनी मनी प्रभूचा हेत बालके वृक्षी वेदती समस्त. तो पक्षी उडून अकस्मात तुझ्या वृक्षी बैसला. हे लक्षोनी बालके नैनी वृक्षी चढते अतिवेगानी. तो जातसे उडवणी आणिक वृक्षी बैसावया. मुले वेदता श्रमले फार परितयान हाती लागे कीर. कीर म्हणजे पोपट. हे लक्षोनी लंबोदर करीन वळते समयी. पाशत्वरे घेऊन करी झोकीला वेगे वृक्षावरी. कीर बांधोनी अतिसत्वरी भूतळवटी पाडला. त्वरे धावून एकदंत बंधनापासून करता मुक्त. दाबून धरला हस्तात वदे कीर मग मृदुवाणी. देवान दाबी माते फार ढिला करी आता कर. मीन जाय हा निर्धार सत्य सत्य त्रिवाचा. देवा असेत वागाद शक्ती आश्चर्य वाटे माझ्या चित्ती. पराक्रम तव लक्षिता नेत्री आल्हाद मानसी होतसे. न वेदता कदा वृक्षावरी पाश टाकोनी सत्वरी. धरलेसे माते निर्धारी लीला केली त्वा अपूर्व. सुशब्द तयाचा ऐकोन कानी आनंदला मनी चिंतामणी. परिविनोदे वदे तये क्षणी म्हणे भावार्थ कळला सर्व तुझा. नानापरी असत्य वदोन करावे शरीराचे रक्षण. हे प्राणी मात्र असं असे ज्ञान तरी कैचा माते ठकविसी. स्वहस्ती मी ढील करता उडून जाशील तू अवचिता. हा विश्वास कदाचित्ता सत्य न वाटे कदापि. सुशब्द ऐसे ऐकता कानी पोपट वदे मग दिनवाणी. असत्य वदता मी एक क्षणी जिव्हा माझी झडेल. जरी मी असत्य वदोनी यद्यपि गेलो जरी उडोनी. तरी तू पाशात धरोनी गगनातोनी आणशील. माते धरील ऐसा कोणी नसे कदा यात्रय भुवनी. तरी माते त्वा आकर्षोनी आपणाधीन केलेस. तरी मी आता तुझा अनन्य शरण सांगे माते नामविधान. माता पिता देश कवन कथन करी हे दयाळा. सप्रेम तयाचे ऐकता वाणी आनंदोनी या मनी चिंतामणी. किरास देत सोडोनी तो चरणी लागला. जाणोनी तयाचा सद्भाव वदता झाला देवादिदेव. वरेण्य पुत्र जो माधव तो तात माझा निर्धारे. सुमदा नामे दानव दुहिता लक्ष्मी स्वये माझी माता. सहस्त्रपुरी राज्य सत्ता नाम चिंतामणी हे माझे. करावया दानव हनन अवतरलो मी गजानन. ते किरे श्रवणी ऐकून चरणी लागला सद्भावे. सन्मुख आनंदे बैसोनी स्तुती करीत हस्त जोडोनी. देवादिदेव तो चिंतामणी पावन केलेस मजलागी. पूर्ण ब्रह्म तू एकदंत महिमा तुझा अति अद्भुत. सुचरित हे माते समस्त पूर्वी कथिले शिवाने. ती सत्य झाली आज शिववाणी दृष्टी देखील तुझ लागोनी. तरी आता माझी एक विनवणी पूर्ण करी दयाळा. माझी असहाय्य करून विवाह करावा परिपूर्ण. देवोनी माते आशीर्वचन करी पूर्ण हे तू माझा. तरी आपणास देवा युवती एकची असे त्रय जगती. उपमा द्यावया निश्चिती उमारमा ही नातुळती. लक्षितातीयेचे सुंदर वदन लज्जा पावे रोहिणी रमण. मृगाक्षी परमलावण्य स्वरूपात भूतन वर्णवे. ऐकता सुतमुखीची उक्ती मुनी प्रार्थिती सुताप्रती. सुचरित ऐकता निश्चिती आश्चर्य मनी वाटते. तरी पूर्वी कवन होता हा कीर कवना शापे हा पावला शरीर. विवाह करणे हा सद्वर गजाननासी मागत. तरी सत्कथाही सांगून तृप्त करी आमचे श्रवण. ऐसे सुशब्द मुनीचे ऐकून सुतवदे ते समयी. मग आता हा गणपती असाच आपल्या रानावनामध्ये सारखे मित्र घेऊन खेळत असतो. जान्हवी तीरी जातो
मग आता काय केलं, कौंडिण्य मुनींना नमस्कार करून माधवाने सांगितलं की तुम्ही आता याला विद्यादान करा. मग बघा, रामाचे ऋषी वशिष्ठ, कृष्णाचे ऋषी गुरु सांदीपनी, रामाचे गुरु वशिष्ठ, आणि आता ह्या गजाननाचे गुरु आहेत कौंडिन्य. खरं तर हे सगळे देव आहेत, ह्यांना मुळात शिकण्याची गरज नाही, सगळे ज्ञान ह्यांच्याकडनंच आलं. पण जेव्हा मानव अवतार धरला तेव्हा मानवात समान त्यांची वर्तणूक आहे की विद्या अभ्यास केला पाहिजे, गुरुला मान दिला पाहिजे, गुरुग्रही राहिलं पाहिजे, इतरांप्रमाणे 2 कष्ट केले पाहिजे. तशा पद्धतीने आता हा गणपती त्यांच्या कौंडिन्य मुनींच्या आश्रमामध्ये गेला आहे. आणि मग तिथं त्याने 14 विद्या 64 कळा, त्याला मुळात विद्यांचा स्वामीच म्हणतात ना, तर त्याच्याच विद्या आहेत त्या 14 विद्या 64 कळा. त्याला सगळी शास्त्र शिकवली. एक पाठी गजानन बुद्धीचा देव आहे. गुरूंनी एकदा सांगितलं तरी त्याला ते लक्षात राहायचं. मग असं झालं, त्याचा विद्या अभ्यास पूर्ण झाला. मग परत गुरुदक्षिणा मागा म्हणून सांगितलं. गुरु म्हणाले काही नको, माझ्या हृदयी राहा आणि मला रोज दर्शन तुझं झालं पाहिजे, एवढंच गुरुनी मागितलं. मग गणपती परत आपल्या घरी आला. मग पुन्हा आपले मित्र घेऊन हा जान्हवी तरी, म्हणजे आता हे खरं स्थावर म्हणजे ह्यांनी थेऊर सांगितलंय, पण जान्हवी म्हणजे गंगा तिकडे गेली. पण आपल्याकडं कोणत्या नदीला गंगा म्हणतात किंवा तिकडेही असेल एखादं थेऊर, माहीत नाही, शक्यता आहे. तर मग तिथे तो जान्हवी तिरी गेला, तो तिथे मित्र आपले घेऊन खेळत होता. ह्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरम होत आहे म्हणून एका झाडाखाली बसले आहेत. तर तेवढ्यात तिथं एक सुंदर अगदी हिरवागार लाल चोचवाला आणि गळ्यात 3 रेषा असणारा पोपट दिसला. पण तो पोपट झाडावरती मनुष्य रूपाने, मनुष्यवाणीने बोलत होता. मग गणपतीला आश्चर्य वाटलं. आपल्या मित्रांना म्हणाला, बघा म्हणे, हा खीर आहे, हा मनुष्यवाणीने बोलतो आहे, तर आपण याला आता आपल्या आश्रमामध्ये घेऊन जाऊया. मग मित्र बिचारे ह्या झाडावर चढतात, त्या झाडावर चढतात, बघतात त्या पोपटाला, आणि गणपती त्यांची मजा बघतोय. ह्या झाडावर चढून त्या झाडावर चढून शेवटी दमले. तो या झाडावर त्या झाडावर उडत राहिला, ह्यांच्या हाती काही सापडला नाही. मग गणपतीने काय केला, न बघताच पाश सोडला. त्या पाशामध्ये त्याला बंधन केलं, खाली पडला आणि मग त्याला हातामध्ये दाबून धरला. मग तो गोडवाणीने बोलायला लागला, देवा मला फार दाबू नको, ढिलं कर, मी काही तुला सोडून जाणार नाही आहे. मग गणपती म्हणतो, मला आश्चर्य वाटतं, नाही कीर म्हणतो, पोपट म्हणतो, मला आश्चर्य वाटतं की तू माझ्याकडे न पाहता देखील वृक्षावरती फक्त टाकलंस आणि मला धरलंस. मला पकडणं एवढं सोपं नाही, पण मी काय तुला सोडण्यातच जाणार नाही. मग गणपतीला कळला त्याचा भाव, पण आपला विनोद म्हणून गणपती म्हणतो, तुझा काय भरोसा, स्वतःचं जीवाचं रक्षण करण्यासाठी प्राण्याने खोटं बोललं पाहिजे, हा प्राणी मात्राचं ज्ञान आहे, तर तू मी सोडला की जाशील उडून. तर नाही म्हणे, अरे मी एक तर उडालो तर माझी, म्हणजे मी असत्य बोललो तर माझी जीवा झडेल, आणि मी खरंच उडालो तर तू गगनामध्ये पण पाश तुझा सोडशील आणि मला तिथनं पण उडून आणशील, मला माहीत आहे मी काही जाणार नाही. मग त्याच्या गजाननाने त्याला मोकळं सोडलं. मग तो गणपतीच्या हातावर बसला आणि मग गणपतीला म्हणे, तुझं आता मला माहिती द्या. देवाला तो सांगतोय, तू कोण आहेस, तुझी मला माहिती दे. मग त्याने सांगितलं, वरेण्य राजाचा पुत्र जो माधव आहे तो माझा तात आहे, आणि सुमदा नावाची माझी आई आहे, ती राक्षसाची मुलगी, ती लक्ष्मी आहे, ती स्वतः माझी माता आहे. सहस्त्रपुरीमध्ये मी राज्य करतो, माझं नाव चिंतामणी, आणि मी इथे राक्षसांचा संहार करण्यासाठी लंबोदर रूपाने पुन्हा एकदा आलेलो आहे. मग तो कीर त्याच्या चरणी लागला आणि म्हणाला, आता देवा माझी एक मागणी पूर्ण कर, मला एक वर दे. आता गणपतीला वाटलं हा स्वतःसाठी काहीतरी मागेल, तर म्हणे, शिवानी मला सांगितलं होतं मागं तुझी माझी गाठ पडेल, ती शिवाची वाणी असत्य झाली आहे, तुझा महिमा मला पूर्वीच माहीत होता, तर मी आता तुला मागतो की तू लग्न कर आणि मला आशीर्वाद दे, म्हणजे लग्न तू कर म्हणून गणपतीच्या मागे तो लागला आहे आता. आणि अशी खूप सुंदर मुलगी आहे की तिच्यापुढे रामा आणि उमा, म्हणजे लक्ष्मी पार्वती पण काही नाही आहेत, तिला पाहून चंद्र पण आपलं तोंड लपवतो, अशी जी मुलगी आहे तिच्याशी तू आता विवाह कर. मग आता शौनक ऋषी म्हणाले सुतांना की हा कोण आहे पूर्वजन्मीचा, हा का म्हणून गणपतीला लग्न कर म्हणून मागं लागला आहे, तर आम्हाला काय आहे ती कथा सांगा. आता एक माझी कथा उलगडत जाते. आता मग ऋषी म्हणाले, ती कथा मी सांगतो, तुम्ही ऐका. पूर्वीचा चित्रवीर्य हा गंधर्व, स्वर्गी भोगिता दिव्य वैभव, लक्ष्मी जयाची स्वरूप ठेव, मेनका लुब्ध झाली,
तिच्या संगे रात्रंदिन करू लागला मध्यप्राशन. विषयांत गेला होऊन स्वधर्मासी त्या गेले. देवतार्जन सर्व त्यजोनी निमग्न झाला सुखशयनी. अमरेंद्रे बोधला त्यागोनी परिविषयांत झाला असे. त्यागोनी या सुदापान करी आनंदे मध्यप्राशन. न करी कदा व्रत उपोषण दानधर्म मनी न जाणे. ऐसे लोटून जाता दिन फार कैलासी निघाला वज्रधर. अर्चावया महेश्वर शिवरात्री पर्व लक्षोनी. बैसोनी इंद्रासवे विमानी चित्रवीर्य निघाला तयक्षणी. कैलास भुवनी येऊनी इंद्रे न मिले शिवासी. गंधर्वे लक्षिता उमाकांत परम शोमोनी शाप देत. कीर होशील तू निश्चित मृत्युलोकी पापिया. त्यागोनिया सुदापान आदरे करसी मद्य सेवन. स्वधर्म सर्व त्यागून मदांध तू झालासी. तरी पापभोगी हे निरंतर यावत चंद्र दिवाकर. ऐसा शिवशाप ऐकून थोर चित्रवीर्य घाबरला. सद्गत होऊन अंतःकरणी मस्तक ठेविले शिवचरणी. प्रेमे जोडून द्वैपाणी स्तुती करत ते समयी. जय जय आजी गंगाधरा भक्तवत्सला दिगंबरा. दयासागरा उमावरा भवभय हारका त्रिनयना. पंचवदना विरूपाक्षा सच्चिद गहना कर्माध्यक्षा. गंगाधरा अलक्षा महिमा तुझा अद्भुत. बोलानाथ तू उदार निगमा गमन लागे पार. दयेचा तू पूर्ण सागर तरी अपराध पोटी घाली हा. सद्भावे देवा आलो शरण अपराधी मी असे महान. दयाळू तू उमारमण उशाप देई किंकरासी. सद्भक्ती ही जाणून मनी संतोषुनी शूळपाणी. उशाप वदे तयक्षणी पुढील भविष्य जाणोनी. भरतखंडाती अद्भुत जंबूद्वीपाती विख्यात. त्यात पुण्यधाम स्थावर क्षेत्र तपोधाम जे भूलोकी. तेथे मूळ गंगा गणेश तीर्थ तेथे कीर होशील तू निश्चित. वास घडेल तुझला सत्य मुक्त व्हावया त्या स्थानी. पुढे कमले सहित जनार्दन अवतरुणी पावेल ते स्थान. तेव्हा पूर्ण ब्रह्म सनातन भक्तरक्षणी अवतरेल. करावया असुराचा संवार प्रगट होईल लंबोदर. वदतील तया ते सुमदा कुमर नामविख्यात चिंतामणी. तयाचा हस्त तुझ लागता तत्काळ होईल दोषमुक्तता. विवाह तू तयाचा सिद्ध करता सौख्यात भूत पावशील. वंदे होशील त्रिजगात कीर्ती होईल अति अद्भुत. प्रसन्न होऊन एकदंत करील वंदे सर्वासी. ऐसा उशाप वदता शूळपाणी चित्रवीर्य हर्षला मनी. तत्काळ शुक होऊनी स्थावर क्षत्री राहिला. शुकासी लागता गणेश हस्त त्याने ज्ञान झाले तत्काळ प्राप्त. समूळ पाप हरले समस्त स्पर्श मात्रे करोनी. यास्तव शुक हा तत्वता झाला विवाह सिद्ध करता. ऐसी सत्कथा ही मुनी ऐकता मोद चित्ती पावले. शुकवदे चिंतामणी स्वरूप न वर्णवे मज लागुनी. कुरळकेशी सुहास्य वदनी नारी उत्तमा पद्मिनी. सुशब्द हे ऐकता करणी आनंदोनिया चिंतामणी. स्वहात हस्ते तयासी उचलोनी हृदयी धरला सप्रेमे. वदे तेव्हा गणपती कर्णित ऐकतो मधुरोक्ती. आल्हाद झाला चित्ती काय द्यावे तुझ लागे. तरी पुसतो आता तुझ लागून ऐसी कन्या हो रूपवान. काय ती याचे नामाभिधान ती क्षत्रिय की विप्रकन्या. ती असे कोणत्या स्थानी कवणाची असे नंदिनी. जन्मकथन मूळ पासवनी सर्व सांगे ये काळी. आता त्या शुकाची जन्मकथा सांगितलेली आहे की तो पूर्वीचा चित्रवीर्य नावाचा गंधर्व होता आणि स्वर्गामध्ये राहत होता. आता मागे एक चित्रसेन गंधर्वाची पण कथा आहे बघा. ती शिवलीलामृतामध्ये पण आहे की तो गाढवाच्या रूपाने पृथ्वीवरती जन्माला येतो. तसा हा चित्रवीर्य आहे. हा चांगलं काही सगळं चाललेलं असताना मेनकेवरती लुब्ध झाला आणि मेनकाही त्याच्यावरती लुब्ध झाली कारण तो दिसायला पण एकदम सुंदर होता.
मग तिच्या सवयच दिवस रात्र लावू लागला, मद्यपान करू लागला, देवधर्म सगळं सोडून दिलं, कुठलं व्रत नाही, वैकल्य नाही, आणखीन कुठलं काही हे नाही. म्हणजे त्यांना खरं अमृत मिळतं, पण अमृत नको तर मद्य पाहिजे. तर असं करताना त्याला इंद्राने पण खूप समजावलं. वास्तविक याच इंद्रानं चित्रसेन गंधर्वाला शाप दिलाय की तू या भर सभेमध्ये नृत्य करताना रंभेचा हात धरलास तर आता ती रंभा जा पृथ्वीवरती गाढव हो. पण ह्याला मात्र सोडलं होतं, लाडका होता हा म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला, पण काय ऐकलं नाही. मग एकदा कैलासाला इंद्र चालला होता तेव्हा त्याच विमानामध्ये बसून हा चित्रवीर्य निघाला. कैलासी आला, इंद्राने नमन केलं तसं ह्याने पण नमन केलं शंकराला. पण ह्याला बघितल्याबरोबरच शंकर क्रोधित झाले आणि म्हणाले की तू सगळं सोडलंयस म्हणे, आता पोपट हो आणि मृत्यू लोकामध्ये जा. सगळं सुधापान त्यागलं, दारू पितो म्हणजे मद्य पितो आणि अमृत सोडलं, सगळं देवधर्म सोडला, स्वधर्म त्यागला, मदांध झाला आहेस तर जा. मग त्यांनी शंकराचे पाय धरले, त्याला आपले चूक कळली. मग त्याची शिवाची प्रार्थना केली सगळी की मी तुला शरण आलो आहे, तर शरणाच्या अपराध तू पोटात घाल. त्याला सांगितलं होतं काय, यावत चंद्रो दिवाकरा, मग जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तू पोपट होऊन राहशील. पण मग त्यांनी पाय धरल्यानंतर त्याला सांगितलं की जम्बूद्वीप आहे, त्या जम्बूद्वीपामध्ये पृथ्वीवरती भरतखंडामध्ये जम्बूद्वीप, त्या जम्बूद्वीपामध्ये स्थावर नावाचं क्षेत्र आहे, पुण्यशील क्षेत्र आहे ते. तिथे गजाननाचा वास आहे चिंतामणीचा. तेथे मूळ गंगा गणेश तीर्थ वाहते, त्या ठिकाणी तू राहशील. पुढे भविष्यामध्ये गजानन तिथं चिंतामणी आसुरांचा संहार करण्यासाठी लंबोदर या नावाने जन्माला येईल. त्याला सुमदा कुमार म्हणतील आणि साक्षात विष्णू आणि लक्ष्मी तिथं करणार आहेत, अवतार घेणार आहेत आणि त्यांच्या पोटी हा जन्माला येणार आहे. जेव्हा तो तुला हात लावील तेव्हा तुला मागचं ज्ञान होईल, मागच्या जन्माचं, आणि तुझे दोष मुक्त होतील. तू त्याचा विवाह सिद्ध कर, मग तुला पण सौख्य मिळेल. गणपती पण तुला उशाप देईल. गणपती तू सगळ्या जगासाठी तुला वंद्य करेल. तर मग आता झालं. मग ते तिची कोणजी राजकन्या आहे तिची पुढं चाललं आहे वर्णन. कुरळे केस आहे, सुंदर आहे, पद्मिनी आहे, असं तसं. मग गणपतीने त्याला जवळ घेतला, हृदयाशी धरला. आता बायको मिळून देणारे म्हणल्यावर काय, त्या दूताचे लाड केलेच पाहिजे की. आणखीन त्याला म्हणे बाबा तू म्हणतोयस खरं, पण ही कोणाची कोण आहे हिच्याबद्दल तू मला सांग, जिच्याबद्दल तू एवढं बोलत आहेस. मग म्हणे आता मी तुला तिची माहिती सांगतो. गणपती म्हणे ती क्षत्रियाची मुलगी आहे का ब्राह्मणाची मुलगी आहे का अजून कोणाची आहे ते सगळं मला तू आता सांग. देवादिदेव तू सनातन, पूर्ण ब्रह्मचैतन्य घन, निर्विकल्प निरंजन, जगदात्मा तू सर्वांचा, चराचरी तू असता व्याप्त, हे सर्व तुझला असे श्रुत, परिदासासी गौरविसे बहुत, भक्त महिमा व्हावया. ऐसे सर्व जाणता असोनी, मान देसी मज लागुनी, माझी या देही तू वसवनी, स्वे लीला वदविसी, तरी वाढावया भक्ती महिमान, मम मुखे वदविसी लीला घन, ऐसे सप्रेम वदोन, नमुनी बोलता झाला. महिष्मती विख्यातपुरी, तेथे कृतवीर्य नृपराज्य करी, महान कीर्ती भुवरी, धीर उदार पराक्रमी, जिंकले समरी सर्व नृपवर, आज्ञांकित केले सुरासुर, करावया तयासी समर, शक्ती नसे कवणासी, सहस्त्रकर शोभायमान, यास्तव नाम सहस्त्रार्जुन, तयाने स्वनामांकित पुरी निर्माण, रेवातिरी पै केली, 3 सहस्त्र जयाची कांता, त्यासी सुशोभना मुख्यवंता, तियेचे रूप वर्णिता, रोहिणी पती लज्जित, गौरांगी गजगामिनी, मृगलोचना सुहास्यवदनी, कुरळ केश कुंदरदानी, नारी उत्तमा श्रेष्ठजी, ऐसा कृतवर्य वैभवेसी, राज्यकर्ता आनंदेसी, तो पुत्र झाला तयासी, अजानुबाहू सुलक्षणी, 12 दिवसपर्यंत राये केला 16 अद्भुत, दाने याचक केले तृप्त, शूरसेन नाम ठेविले, बाळवाडे चंद्रापरी, 8 वर्षाचा झाल्यावरी, व्रतबंध ते अवसरी, करता झाला आनंदे, पाचारिले भूदेव नृप सुरासुर, शिबिरे उभविली अपरंपार, सुरम्य मंडप निर्मिला थोर, नगर शृंगारले ते काळी, पातले नृपती सुरासुर, सिद्धयोगी मुनीश्वर, कृतवीर्य सर्वांचा करुणी आदर, शिबिरे दिधली तयासी,
बैसता सर्व मंडपस्थानी वाद्यनाद नमावे गगनी. आयशा समय मुद्गल मुनी मंडपस्थानी प्रगटला. जो योगिया माझी मुकुटमणी गणेश भक्त जो शिरोमणी. तयासी येता लक्षुनी भूसुर सर्व आनंदले. कृतवीरे प्रार्थोनी तयाला सिंहासनी बैसविला. अर्चन करोनी ते वेळा मधुर वचने बोलत. व्रतबंधादी कर्मासी करोनी उपदेशी मम पुत्रासी. ऐकता रायाच्या वचनासी मुद्गल मुनी तोषला. भूसुर आनंदले समस्त म्हणती राया तू थोर भाग्यवंत. यास्तो मुनी पातला येत तरी पुत्रास घाली पदावरी. विप्रमुखीचे ऐकता वचन आनंदला मनी सहस्त्रार्जुन. मुनीस पुत्राकडून करविता झाला नमन. तव सद्गत झाला अंतरी नैनी लोटलसे प्रेमपूर. तयाचे मुद्गले जाणोनी अंतर हस्त ठेवूनी मस्तकावर. व्रतबंध कर्म मग सांग करी. प्रथम स्थापोनी गजानन व्रतबंध सोहळा केला पूर्ण. शूरसेने मुनिचरण सद्भावे नमिले त्या काळी. अंतर झाले सद्गदित प्रेमाश्रू नेत्रीवात. मुनीने तयाचा जाणून हेत गणेश दीक्षा देतसे. एकाक्षरी गणेश मंत्र सबीज ठसविता हृदयात. सुबोध तेने झाला प्राप्त दया क्षमा शांती प्रगटली. तेव्हा मुनी हर्षोनी हृदय कमळी ज्ञानामृत कथिले ते काळी. त्याने भ्रमनिरसला ते वेळी उल्हासा अंतरी प्रगटला. घडणे असेल ज्या ज्या वेळी ते ते घडेल नेमिल्या वेळी. याचे सुख दुःख कदा हृदय कमळी मानू नको सर्वता. जो का आला जन्मासी सुख दुःख भोगणे असे त्यासी. हे भोगणे सजीवा निर्जीवासी ते कदा न चुके कदापि. सुख होता अद्भुत प्राप्त तेने न व्हावे हर्ष भरित. दुःखाचे जरी कोसळता पर्वत तरी उद्विग्न व्हावे मानसी. गजाननाची ही सर्व माया जी सर्व ब्रह्मादिकासी नसे आकळाया. यास्तो गणेश नाम गुणालया अखंडी मानसी ठसू दे. गणेशेन कृत सर्व तस्से छाया उद्भवेत. भवतु तादृश्य सर्व मयी द्रोशन विद्यते. जे दृश्यादृश्य असे संपूर्ण तो सर्व एक गजानन. काही नसे तया वाचून सर्व ठाई बिंबला. यास्तो जागृती स्वप्ने सुषुप्ती चिंती अखंड गणपती. जाता येता अखंड वाचे प्रती विषय भोजनी सर्वदा. या परिवाचेसी होता स्मरण तो सुखी दुःखी समान. तेव्हा दया क्षमा शांती जाण अखंड हृदयी वसतसे. ऐसे उपदेशता तयासी आनंदला निज मानसी. नमोनी सद्गुरु पायासी गुरुदक्षिणेसी अर्पित. भरुणी सहस्त्र वारण अर्पिले आणोनी शुद्ध कांचन. ते मुद्गले विप्राते अर्पून अंतर्धान पावला. स्वपुत्राचे जाणून कृत्य सहस्त्रार्जुन झाला तप्त. म्हणे व्यर्थ खर्चिले वित्त राज्यास योग्य नव्हेस तू. आता न राहे माझ्या सदनी जाई त्वरे शीघ्र काननी. सक्रोधे ऐसे वधोनी ग्रामाबाहेर घातला. नृपती मुनी योगेश्वर मंडपी बैसता सुरासुर. कोणी न वदती सुविचार कृतवीर्यासी ते काळी. गणेश माया ही अनिवार तियेचा कवनासीने लागे पार. तेव्हा मुनी नृप सुरासुर जाती पुसोनी स्वस्थानी. शूरसेन वदे धरोनी भाव श्री गणेशेन हे कृत्य सर्व. या कर्मी मी सदैव लिप्त असे सर्वथा. जे जे घडणे ज्या ज्या वेळी ते ते न चुके कदा काळी. ते आपोआप दैव घडवी सकळी तरी सुख दुःखी मी लिप्त नसे. शरीर भोग हा सर्व असे बद्धता त्याची मला नसे. मी पण हा सर्व विलसे देहा माझी अखंड. गणेश माया अति अद्भुत हिचा ब्रह्मादिकासी न लगे अंत. सद्गुरु धन्य दयावंत तेने माते तारिले. वदोनी ऐसे ते काळी माया मोहाची करोनी होळी. ग्रामोग्रामी फिरता सकळी केरळ देशी पातला. केरळाधीश चंद्रसेन तेजस्वी जेवी चंड किरण. भगवत भक्त थोर महान करीत अर्चन गणेशाचे. स्वधर्माने राज्य करीत स्वकीय पुत्रासभ प्रजा पाळीत. संत भक्तासी सदा नमित करी पालन गौ ब्राह्मणाचे.
यशोमती तयाची कांता महासाध्वी पतिव्रता तियेचे स्वरूप विलोकिता रतिपती लज्जित सोमकांत नामे तयाचा सूत महापराक्रमी विख्यात अखंड पितृ आज्ञा पाळित उपासित नित्य गणेशासी शूरसेन तयापुरी बालका सवे क्रीडा करी गणेश नाम उच्चारी निषिदिनी सर्वथा गणेश नामे रंगले चित्त बालकासही उपदेशित म्हणे वाचेसी वदा एकदंत खेळतात बोलतात चालता आसनी भोजनी शयनी गजानन अक्षरे बिंबली करणी गणेश नामे करोणी बाहे अखंड सकळासी बिदोबिदी बाळकासवे खेळता गजानन नाम गावे म्हणे गजानन हे नाम बरवे अखंड मानसी ठसो द्यावे ऐसा काळ काही गेल्या दैवयोग हा येत उदया अद्भुत असे गणेश माया करत नवल जगदात्मा तयापुरी शूरसेन खेळत असता रात्रंदिन खुळावदती सकळ जन नसे ज्ञान या ते चंद्रसेन सहपरिवारेसी घ्यावया गणेश दर्शनासी निगता सप्तपुरी क्षेत्रासी स्त्री पुरुषा पुत्रा समवेत ग्रामवासी निघाले जन त्यात निघाला शूरसेन हे चंद्रसेन राये लक्षून स्वमानसी आनंदला राये गौरवून सर्वासी वस्त्रे अर्पून शूरसेनासी तुरंग दिदला बैसावयासी खुळा म्हणून ते काळी मागी जाता शूरसेन गजाननाचे करी स्मरण घालती तयासी भोजन बाळक म्हणून स्नेहवरे चंद्रसेनेता गणेश क्षेत्री आनंदुनिया बहुचित्ती अर्चिलासी श्री गणपती भक्तिभावे करोनी शूरसेने लक्षिता गजानन सप्रेमे घाटले लोटांगण पणिद्वय जोडून स्तुती करिता आनंदे त्यावेळी वितिहोत्र नृपती पातलासे त्या क्षेत्राप्रती अर्चोनिया श्री गणपती यात्रा करता आनंदे चंद्रसेन सूत सोमकांत मदन जोका मूर्तिमंत परमपुरुषार्थी विख्यात गणेश दर्शनासी पावला तयवेळी शूरसेन करत गजाननाचे नामस्मरण मूर्ती सन्मुख लक्षून आनंदे नाचे ते समयी तयासी खुळा म्हणून जन एक बाजू देती लोटून परी करतसे नामस्मरण नाचोनी कीर्तनी आनंदे खुळा पोर हा म्हणून सकळ दूर करती त्या लागुनी तो भीतिहोत्र रायाची नंदिनी देवालयी पातली लक्षिता तियेच्या स्वरूपासी उर्वशी रंबा वाटती दासी नारी उत्तमा पुरळकेशी नामचंद्रसेना विख्यात रावळी रिगता दर्शनासी लक्षिता तियेने सोमकांतासी हर्ष पावली निज मानसी स्वरूपतयाचे अवलोकिता स्वरूपी तयाच्या वेदले चित्त आनंदित झाले अत्यंत तेव्हा अर्चोनिया एकदंत स्वसदनासी पावली गोडन लागे अन्न पाणी दुःखी झाले अंतःकरणी म्हणे सोमकांत वर मज लागोनी प्राप्त केवी होईल विचार करुनी स्वचित्तात आनंद येली तसे लिखित तोषेल ज्याने सोमकांत वाक्य ऐसे लिहिलेसे स्वस्ती श्री नृपवर्या धीर उदात्त गुणालया माझी विनंती आपल्या पाया अखंड अभंगासेही दासी व्हावे आपल्या चरणाची ऐसी बुद्धी मज उद्भवली साची काया वाचा मनाची दृढता झाली अंतरी तरी हस्त ठेवणी मस्तकावर करावा माझा अंगीकार अर्धांग वासिनी साचार करी माते दयाळा स्वस्वरूप लक्षिता नयनी वेद लागला अंतःकरणी तरी भेट द्या आजी अस्तमानी मम सदनासी येऊनी खुळ्याचा वेश करुणी धारण भेट द्या आता मज लागून तेव्हा उभयाच्या विचारे करू निर्णय कार्याचा पूर्ण करावया माझा हेत थोरपण वागवाबे चित्तात ऐसे विनयपूर्वक लिहोनी लिखित सोमकांतासी पाठविले तेव्हा दासीने विचार करोनी मर्दानी वेशावलंबोनी सोमकांतासी भेटली येऊनी लिखित दिदले करीतया आज्ञातयाची घेऊनी चंद्रसेनेस भेटली येऊनी तेव्हा ती मानसी आनंदुनी गोपुरी बैसली लक्षित तेव्हा राजपुत्र सोमकांत ज्ञानशील पितृभक्त तयाने ते त्वरे लिखित राया करी दिदल्यासे लिखितार्थ राया वाचोनी पुत्रासी वधे त्या क्षणी स्वपुरुषार्थासी त्यागोनी निंदे कर्म न करावे तरी पाठवून या प्रधानास पहावे भीती होत्र रायाचे मानस तो मान्य करता वचनास तरी क्षात्रधर्म स्वीकारावा समरी युद्ध करोनिया हिरोन घेऊन नृपतनया
पितृवचन ऐकून या सोमकांत आनंदला. दैवयोगाची विचित्र करणी आस्तासी जाता वासरमणी शूरसेन मनी आनंदुनी क्षेत्रा माझी हिंडत. गजानन ही अक्षरेचारी अखंड जडली हृदयांतरी या वाचून निर्धारी अन्य शब्दासी न जाणे. वाचेसी वदोनी एकदंत बिदी बिदी असे फिरत बिदोबिदी असे फिरत तेव्हा काय करी गणनाथ लीला पूर्वते काळी. चंद्रसेना असता महालात तो शब्द पडला कर्णरंध्रात तुरे येऊनी झरोक्यात पालक खाली सोडला. शूरसेन ग्रामी हिंडत असता पालक दोर लागला हाता अंधारा माझी तत्वता पालकपदासी लागला. तेव्हा विचार करते निज मानसी बालके बांधिला खेळावयासी तरी मान देऊनी पालकासी झोका घ्यावा ये काळी. झुला हाते हलवून तयात बसला शूरसेन तो चंद्रसेनेने लागता क्षण ओढून करी घेतला. गजानना माया ही अत्याद्भुत तिने मोहिले चंद्रसेनेचे चित्त हर्ष दाटला मनीभोवत कार्य सफळ झाले हे. सोमकांत आणि शूरसेन दोघे तेजस्वी रूपवान त्यात चंद्रसेनेचे वेधले मन भ्रम पावली ते समयी. शूरसेन पालखी असता चंद्रसेनेने पदी ठेवला माथा आनंदे धरून तयाच्या हाता अभ्यंग स्नान घालीत. करोनी उत्तम वस्त्र परिधान स्वहस्ते लाविला दिव्य चंदन अलंकार भूषणे लेवून भोजनाच्या पाठी बैसविले. षड्रस अन्ये सुवर्ण ताटी स्वये वाडिता गोरटी भोजन झाली या पाठी तांबूल स्वहस्ते अर्पित. रत्नजडत मंचकावरी प्रार्थोनी बैसवीत तयावरी मोदे पंचारती घेऊनी करी ओवाळी तस प्रेमे. रत्नहार त्वरे घेऊनी गळा घाल तसे आनंदोनी चरणी मस्तक ठेवूनी मदती झाली ते समय. गजानन माया ही अगटीत तियेचा कवणासीन लागे अंत नवलकर तसे एकदंत नकळे विंदान हे कवणासी. अर्थक्य झाले तियेची कळा ती उदया येतसे तय वेळा करावया भक्त सोहळा करिया पूर्व ते समय. पुढील अध्यायी हे निरूपण सुतमुनीसी करी कथन हे कथानक सुरस घन प्राशन करा आनंदे. श्रवण करता ही गणेश कथा प्राप्त होय सुंदर कांता त्रिकाळ भावे पठन करता सर्व ऐश्वर्य प्राप्त होय. दुंडी वरदा मोरेश्वरा स्वानंदवासिया विघ्नहरा प्रणवरूपिया सर्वेश्वरा भक्त पालका हे रंबा. वसोनीदासाच्या मनोरथी स्वलीला वदविसी मंगलमूर्ती अगम्य असे तुझी शक्ती भक्त पालका गजानना. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत त्यातील सारांश परिसोत भक्त सप्तदश अध्याय रसाळ हा. श्री गजाननार्पण नमस्तू. गणपतीने जेव्हा विचारलं की ती कोण आहे बाबा जिच्याशी माझं लग्न व्हावं म्हणून तू सांगतो आहेस ती कोण आहे ते मला सांग. तेव्हा त्या शुकाने हात जोडले आणि सांगितलं की खरं तर तुला सगळं माहिती आहे तू सगळ्याचा जाणता आहेस पण भक्ताचा महिमा वाढवण्यासाठी तू माझ्या मुखातून ही गोष्ट ऐकत आहेस. तर म्हणे महिष्मती नावाची एक नगरी आहे त्या नगरीमध्ये कृतवीर्य नावाचा राजा राज्य करतो. हा कृतवीर्य म्हणजे सहस्त्रार्जुन ज्यानं रावणाला काखेला मारून 6 महिने फिरवला होता तो सहस्त्रार्जुन. आणि मग म्हणे त्याला एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव ठेवलं शूरसेन. आता ह्याची बायको सुंदर कोणाची सहस्त्रार्जुनाची उत्तम नारी सुंदर कुरळे केस आहेत 2 लाईनीतच वर्णन केले. गौरांगी गजकामिनी म्हणजे गोरी पान आहे हत्तीसारखी चालणारी आहे हरणासारखे डोळे आहेत कुरळे केस आहेत तेजवाले दात आहेत कुंदर म्हणजे दात. मग आता तिला मुलगा झाला. 12 दिवस सगळा सोहळा केला याचकदानाने तृप्त केले आणि शूरसेन असं नाव त्याचं ठेवलं. आता तो शूरसेन 8 वर्षाचा झाला. मग त्याचा व्रतबंध मुंज करायची होती त्याची. मग ह्याने काय केलं म्हणजे काय विचित्र सगळे राजे महाराजे पण नगर मोठं शृंगारलं सगळे देव सूर असुर राजे सगळे काही बोलाविले त्याच्यासाठी शिबिरे उभारली. आणि त्याचवेळी काय झालं मुदगल मुनी तिथं आले. हे मुदगल मुनी म्हणजे प्रचंड मोठे गणेश भक्त होते. तर सगळ्यांना वाटलं की ते म्हणाले की हे तुझ्या इथं आले म्हणजे तुझं भाग्य आहे गेल्या जन्मीचं. मग राजाने पण त्याला काय केलं आपल्या आसनावर बसवलं पूजन केलं आणि आपल्या मुलाला म्हणजे शूरसेनाला मुदगल मुनींच्या पायावरती घातलं आणि सांगितलं याचा व्रतबंध वगैरे तुम्ही करा.
मग पायावरती लोटल्यानंतर त्या ऋषींनी काय केलं, त्याला गणेश नामाचा बीज मंत्र दिला, एकाक्षरी दीक्षा दिली, व्रतबंध केला, म्हणजे केली, पूर्ण सोहळा केला. मग त्याला उपदेश पण केला की जे काही सुखदुःख येतील त्याचा कधी खेद मानू नको, ते येणारच आहे आणि जाणारच आहे. तर आपण स्थितप्रज्ञ राहावं आणि कशात लिप्त राहू नये, म्हणजे आपल्या अंगाला ह्यातलं काहीच लावून घ्यायचं नाही, असं सगळं त्याला हे केलेलं आहे. आणि स्वप्नी, जागृती, सुषुप्ती सगळ्या अवस्थेमध्ये गणपतीचं नाव घेत राहा. जाता येता, उठता बसता झोपता सगळ्या ठिकाणी गणेशाचं नाव घे, असा त्याला उपदेश केला. आता बाळ खुश झाला आणि बाळाने काय केलं, गुरुदक्षिणा म्हणून त्या मुद्गल मुनींना 1000 हत्ती, त्यांच्या अंबारीत जेवढं काही सोनं मावेल तेवढे शुद्ध सोन्याचे आणले भरून आणि अर्पण केले. आता त्या मुनीला काहीच नको होतं त्यातलं, त्यांनी सगळे उचलले, आसपासच्या लोकांना दान केले आणि तो निघून गेला. पण आता बापाचा खजिना आहे ना, बापाला न विचारता केलं कृत्य. मग राग आला सहस्त्रार्जुनाला, म्हण तू राजा व्हायच्या लायकीचा नाही आहेस, फुकट म्हणे तू एवढं सोनं किंवा एवढं द्रव्य खर्च केलंस, तर निघ म्हणे आत्ताच्या आत्ता. म्हणजे आत्ता त्या पोराचं त्याने मौजेबंधन केलं, त्यासाठी सगळी लोकं बोलावली आणि आत्ताच्या आत्ता त्याला नगराच्या बाहेर हाकलून दिलं. चल म्हणे निघ इथून, राहायचं नाही तू इथं, माझ्या नगरीमध्ये राहू नको. आता तो खरं 8 वर्षाचा मुलगा, आत्ताचा तर काहीच कळत नाही त्याला, पण तेव्हाचा तो ज्ञानी होता. तो म्हणलं ही गणेशाचीच माया आहे, त्यानंच सगळं केलं आहे, मला काय करायचं, मी माझ्या अंगाला ह्यातलं कुठलंच लाव घेणार नाही. आणि तो गणेशाचं नाम घेत घेत आपला बाहेर पडला आणि इकडं तिकडं असा फिरू लागला. मग असं करता करता तो आला केरळ देशाला. आता त्या केरळमध्ये चंद्रसेन नावाचा राजा होता. त्याची ती एक पत्नी होती चांगली अशी सुंदरी, आणि तिला सोमकांत नावाचा मुलगा पण होता. आणि आता हा त्या नगरीत आपला राहायला, म्हणजे काय लोकांना भिक्षा मागत असेल, बाकीच्या वेळी खेळत असेल, काय करत असेल ते असेल. तर त्याला लोक वेडा म्हणायला लागले, कारण सारखाच आपलं गणेश 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 करतो, प्रत्येकालाच गणेश म्हणून हाक मारतो. जसं आता पालखीला गेलो तर माऊली, गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलं तिकडे बघा तर शेगावकडे पण प्रत्येकाला माऊली म्हणतात, तसं तो प्रत्येकाला गणेश गणेश म्हणायचा, हाका मारायचा. तर लोक त्याला वेडा समजत होते. मग अशावेळी तो चंद्रसेन राजा पण गणपतीचा भक्त होता. मग तो एकदा आपल्या कुटुंबासह एका तीर्थक्षेत्राला चालला होता. कशासाठी? गणेशाच्या दर्शनासाठी. मग ग्रामवासी पण निघाले, जिथं राजधानी आहे तिथली लोक निघाले, त्यांच्याबरोबर हा पण निघाला. मग रायाने काय केलं, जे समोर आपल्यासोबत जेवढे पण येत आहेत त्या सर्वांनाच वस्त्र दिले. आता ह्याच्याकडे काहीच नाही, तर ह्याला घोडा दिला बसायला, वस्त्र दिले, खुळा म्हणून चला बाबा चल आमच्यासोबत, आणि बाळक म्हणून स्नेह बरे त्याला आपल्यासोबतही घेतला त्याने. आता हे त्या गणेश क्षेत्री जेव्हा आले तेव्हा योगायोगाने गणपतीचं काय म्हणतात ते गणेशाचं पूजन केलं, हात जोडले, स्तुती केली. त्याचवेळी वितिहोत्र नावाचा एक राजा तिकडचाच होता, तोही तिथं गणपतीच्या दर्शनाला आला होता. आणि त्याच्यासोबत त्याची मुलगी होती, तिचं नाव आहे चंद्रकांता. आता हा चंद्रसेन राजाचा मुलगा सोमकांत तिनं पाहिला आणि तिला तो अतिशय आवडला आहे त्या राजकन्येला. आणि हा आपला तिथे गणपतीच्या नावाने फक्त नाचतोय, कोण शूरसेन, त्याला काय नाही, लोक त्याला खुळा म्हणून हाकलून देत आहेत. आता ही जी ती पण ह्याचीच ना, केरळचीच ना, उत्तम अशी सुंदर कुरळ्या केसाची नारी, तिचं नाव चंद्रसेना, ह्या वितिहोत्र राजाची मुलगी. तर तिला तो आवडला, तर तिला वाटलं हा मला नवरा म्हणून मिळावा. तिला काय अन्न पाणी गोड लागेना. मग ती आपल्या घरी गेली आणि दासीकडे चिठ्ठी लिहून दिली की मला तुमच्या पायाची दासी व्हायचं आहे, माझा अंगीकार करा, मला तुमची अर्धांगी बनवा, असं असं करून एक दिलं. आणि म्हणे तुम्ही मोठा राजाचा वेश घेऊन फिरू नका, तर खुळ्याचा वेश घेऊन या माझ्याकडे, आणि म्हणजे मोठेपणा करून येऊ नको, थोडक्यात असा साधासुधा ये, राजपुत्र म्हणून येऊ नको, खुळ्याचा वेश घेऊन ये, माझ्या अंतरीचा हेतू पुरव. आता हा मुलगा काय एकदम बापाचा भक्त, त्यांनी ती चिठ्ठी उचलली आणि वडिलांना आणून दिली. मग वडिलांनी ती बघितली आणि म्हणले असलं काही करायचं नाही, आपला क्षत्रिय धर्म आहे, ती बोलवते म्हणून तू वेश पालटून आणि खुळाचा वेशबिश घेऊन काय तू जायचं नाही, आपला स्वपुरुषार्थ त्यागून. काय करू आपण, तिच्या वडिलांकडे आपण माणसं पाठवूया आणि ते काय म्हणतात ते बघूया, त्यांचं ते मान्य केलं वचनाला तर ठीक आहे, नाही तर मग तिला आपण युद्धामध्ये जिंकून घेऊन येऊया, असं ह्या बापलेकांचं चाललंय. सोमकांत आनंदाला या गोष्टीला. पण दैवयोगाची करणी कशी आहे पहा.
सूर्यास्ताला जात होता आणि तेव्हा हा शूरसेन नेमका गणपतीचं नाव घेत तिथं बिदोबिदी म्हणजे रस्तोरस्ती फिरत होता. आता ही वाट कुणाची पाहते? सोमकांताची पाहते. तर तिला हा शब्द कानी पडला. तिला वाटलं हाच आलाय खुळ्याचं रूप घेऊन, कारण हा पण दिसायला सुंदर तेजे पुंज होता ना. तर तिनं काय केलं, वरून एक झोपाळा सोडला बसण्यासाठी पालक. आता ह्याला फिरता फिरता तो हाताला दोर लागला अंधारात, आणखीन पाळणा लागला. ह्याला वाटलं आपलं कोणतरी मुलांनी बांधलाय वाटतं, चला आपण पण ह्याच्यामध्ये बसूया. असं म्हणून तो त्या पाळण्यामध्ये बसला की तिनं तो वरती ओढून घेतला राजकन्येने. तेव्हाच्या स्त्रिया डॅशिंग होत्या, त्यांना पाहिजे तोच वर त्या करत होत्या. मग घेतला ओढून, तर तिने काय फारसं बघितलंच नाही हा अंधारात. आणि दोघंही दिसायला सुंदर आहे, सोमकांत पण आणि हा शूरसेन पण. मग ती कशी पावली, भ्रम पावली, तिला समजलंच नाही. तो पाळण्यामध्ये असतानाच त्याच्या पायावर तिनं डोकं ठेवलं, आणखीन आपल्या हातानं त्याला चंदन अभ्यंग स्नान घातलं, चंदन लावलं, आपल्या गळ्यातला हार काढून त्याच्या गळ्यात घातला, जेवायला बसवलं, षड्रस अन्न वाढली, त्याच्यानंतर तांबूल दिला, विडा दिला, रत्नजडित पंचकावरती तो झोपला आहे, त्याच्यावर त्याला बसवलं आहे, आणखीन पंचारती घेऊन त्याला ओवाळला आहे, आपला रत्नहार काढून त्याच्या गळ्यात घातला आहे आणि चरणी मस्तक ठेवून ती काय म्हणली, ही गजाननाची माया अघटित आहे, त्याचा अंत काही लागत नाही, ती पण गणपतीची भक्त आहे. तर गणपती एकदंत काय करील हे काही सांगता येत नाही. तर आता ही सगळी जी पुढची कथा काय घडणार आहे ती पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला समजणार आहे. आणि इथे हा अध्याय संपलेला आहे. एकंदरीत 17वा अध्याय समाप्त. इति चिंतामणी विजय ग्रंथे सप्तदशो अध्याय समाप्त. ओम गम गणपतये नमः.